नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलण्याचा योग येतोय. काहीतरी चांगलं शेअर करावं असं मला वाटलं, कारण माझ्या वाचनात एक छोटासा लेख आला आणि लेखाचं टायटल असं आहे की ग्रुपमध्ये का राहावे. तर ती छोटी गोष्ट अशी की एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात सगळे लोक छोटंसं असल्यामुळे सगळी कुटुंब एकमेकांना ओळखत असायची. त्या गावाची एक छान पद्धत होती, जशी आपल्या ग्रुपमध्ये पण असतेच, की ठराविक कालावधीनी म्हणजे सर्टन पिरियड नंतर आपण एक गेट टुगेदर करतो आणि त्या गेट टुगेदरला त्या गावात छोटी कुटुंब असायची, मोठी असायची, मित्रांचे ग्रुप होते आणि काही एकटी माणसं पण होती जी गावात राहत होती. ती त्याच्यातलाच एक मध्यमवर्गीय राहणारा माणूस हा त्या गेट टुगेदरला 100% अटेंडन्स लावायचा आणि त्याचं 100% पार्टिसिपेशन पण असायचं आणि त्याच्या ह्या सगळ्या वागण्याचा सगळ्यांना आनंद पण मिळायचा. काही काळानंतर असं लक्षात आलं की हा माणूस अचानक गैरहजर राहायला लागला, म्हणजे येईनासा झाला. त्याचं काही कारण माहीत नाही कोणाला, किंवा काही वाच्यता पण नव्हती कुठे. याची दखल घेत काही आठवड्यानंतर वाट बघून त्या गावातल्या एका वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जायचं ठरवलं. थंडीचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती. त्या सरपंचाने त्या माणसाच्या घरी दार ठोठावलं. माणसाने दार उघडून सरपंचाचं चांगलं वेलकम केलं, अभिवादन केलं आणि घरात असलेल्या शेकोटीजवळ जाऊन बसला, कारण थंडी पण होती. पण काही बोलला नाही तो. सरपंचाचा पण नाईलाज झाला आणि ते पण त्या शेकोटीच्या बाजूला जाऊन बसले. त्या घरात एवढी शांतता होती आणि काही संवाद नव्हता या दोघांमध्ये की लाकडाच्या जळण्याचा आवाज सुद्धा जास्ती होता. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? एवढी शांतता. दोघेही शेकोटीकडे बघत शांतपणे बसले होते. काही मिनिटांनंतर काय झालं की सरपंच उठले आणि त्यांनी शेकोटीतलं एक लाकूड काढलं, म्हणजे एक फांदी काढली आणि शेकोटीच्या बाजूला ठेवली. हे कृत्य पण तो माणूस निर्विकार चेहऱ्याने बघत होता, म्हणजे एकदम ब्लँक चेहऱ्याने. थोड्या वेळात काय झालं, त्या फांदीचं किंवा त्या लाकडाच्या तुकड्याचं हळूहळू त्याची जी ज्योत होती ती विझून तो काळा पडायला लागला आणि अगदी काळा कोळशासारखा झाला. म्हणजे गरम होता, पण त्याच्यातला जो आगीचा जीव होता तो निघून गेला. काही वाच्यता नाही या दोघांमध्ये. परत दोघं शेकोटीकडे बघत बसले होते. थोड्या वेळाने सरपंचांनी म्हटलं की चला निघतो आता, आणि त्यावेळेस त्यांनी हा लाकडाचा तुकडा परत शेकोटीत घातला आणि घातल्या असं झालं की तो लाकडाचा तुकडा अचानक तेजस्वी, प्रकाशमान अशा ज्योतीत रूपांतर झालं आणि बाकीच्या लाकडांबरोबर जळायला लागला. निघायची तयारी झाल्यावर सरपंच जेव्हा घराच्या दाराकडे पोचले तेव्हा त्या माणसाने सरपंचांना एवढंच म्हटलं की तुम्ही येण्याबद्दल आणि तुमच्या शिकवणीबद्दल धन्यवाद. मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन. वा, ही शिकवण एवढी महत्वाची होती त्या माणसाच्या आयुष्यात. आपल्या पण आयुष्यात असे ग्रुप किंवा असा समुदाय हा महत्वाचा नाही का? कारण मागे राहिलेला प्रत्येक सदस्य हा बाकीच्या मित्रांकडनं ऊर्जा घेत असतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यातले गैरसमज, भांडणं याला कंटाळलं तरी हरकत नाही, पण एकमेकांशी संपर्क असणं खूपच महत्त्वाचं आहे. आपण इथे भेटण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठी, शिकवण्यासाठी, रादर कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत. आणि आपल्यापैकी कोणीच एकटे नाही, आपण एक छोटं कुटुंब आहोत, याची सगळ्यांना जाणीव पाहिजे. चला तर मग मित्रांनो,
ही ज्योत आपण जिवंत ठेवूया. नमस्कार.